शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे एक क्रेन लिफ्ट मशीन लावलेली आहे. सोलर हा काय काय करू शकतो, सोलर हा किती कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आता ही पूर्णपणे लिफ्ट मशीन आपण या ठिकाणी लावलेली आहे. आता याची टोटली आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणावर देणार आहे की ही WSR सिस्टमचं जे आहे आपण याला VFD आणि ही मोटर वगैरे वापरून आपण जे आहे तर हे ऑपरेट करत आहे. या ठिकाणावर बघू शकता आपण हे पूर्णपणे व्यवस्थितरित्या सिस्टम ऑपरेट होत आहे. या ठिकाणी सोलारवर चालू आहे. 7.5 HP वर हा 5 HP सिस्टम या ठिकाणी लावलेली आहे. तर आता याच्याबद्दल जे आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण बऱ्याचशा वेळा आपण काय करतो की जे काही आपण म्हणतो उच्च टार्क असलेल्या, जसं की कडबाकुट्टी मशीन आहे, त्याच्या ठिकाणी तुमची प्रेसिंग मशीन आहे, त्याच्यानंतर कटर मशीन आहे, गन्ना प्रेसिंग मशीन आहे. ह्या मशीन चालवण्याकरता उच्च टार्क असलेल्या मोटर या ठिकाणी आपल्याला लागतात. तर त्याच पद्धतीच्या मोटर जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि ज्याला जे काही लागणारे कंट्रोलर हे सुद्धा आपल्याकडं जे आहे ते उपलब्ध आहेत. आता आपण याची पूर्णपणे हे मेकॅनिझम कसं ऑपरेट करतो याच्या संदर्भातला मी एक छोटासा व्हिडिओ याच्यामधून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघू शकता ही लिफ्ट मशीन या ठिकाणी अशा प्रकारे ही चालत आहे. ही रिव्हर्स फॉरवर्ड स्विचने या ठिकाणी मशीन ऑपरेट होतं. आता बरेचसे जण म्हणतात की VFD नंतर रिव्हर्स फॉरवर्ड जर स्विच लावलं तर ते ऑपरेट होत नाही. तर आपली VFD तशा पद्धतीने आपण क्रिएट केलेली आहे, बनवलेली आहे, ते व्यवस्थितरित्या ऑपरेट होतं. या ठिकाणावर तुम्ही बघू शकता ही मशीन लिफ्ट या ठिकाणी ऑन होत आहे. अशा पद्धतीची मोटर आहे, खाली गिअरबॉक्स आहे आणि या ठिकाणावरून पूर्णपणे माणसाची ये जा न्यान या ठिकाणावरून करू शकता. हे बघू शकता लिफ्टवरून खाली जाणे, वर जाणे, अशा पद्धतीत वजन जवळपास 200 किलो वजन ही लिफ्ट ही जे आहे ते ऑपरेट म्हणजे उचलत आहे. आणि याच्यावरलं जे काही वजन आहे तर हे अशा पद्धतीनं मजुराला जे आहे ते खालीवरी नेण्याकरता या ठिकाणी आपण सोलरवर सिस्टम लावली होती. या अगोदर हे जे इथले जे काही ओनर आहेत यांनी डायनोमा जनरेटर लावून डिझेलवर ही सिस्टम ऑपरेट करत होते. तर डिझेल एकंदरीत इथे पाहायला झालं तर भरपूर डिझेल या ठिकाणी लागत होतं. एक 15 किलोवॅटचा जो डायनोमा आहे सिस्टम ट्रॅक्टरवर लावून हे ऑपरेट करत होतं. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की आपली ही जे काही ड्राईव्ह आहे ही ड्राईव्ह वापरून अशा पद्धतीचं कनेक्शन केलेलं आहे. हालाकी आहे ओपन बॉक्स मी कनेक्शन केलेलं आहे. पूर्णपणे बॉक्सच्या अंदर हे सिस्टम जाणार आहे. आणि इथनं हे जे काही सोलार आहे तर ते सोलार जवळपास 300-350 फूट दूर आहे. व्होल्टेज थोडं ड्रॉप होतं याच्यामध्ये जवळ असल्याच्या नंतर आणखीन हे चांगल्या पद्धतीनं ऑपरेट या ठिकाणी होऊ शकतं. आता आपण काय की नो लोड आपण हे बघितलं होतं. आता याच्यावर आपण लोडेड पण बघूयात की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की लोडवर सुद्धा हे कशा पद्धतीत चालतं. तर आता हे गाडा जे आहे ते या ठिकाणी वर्कर त्याच्यावर हे करत आहेत, टाकत आहेत. तर बघूयात ही सिस्टीम बघा. लोडवर आता जवळपास याच्यामध्ये किती 200 वीट आहेत का, त्या 200 वीट टाकून एक माणूस ही सिस्टीम या ठिकाणी गाडा हा वर लिफ्ट झालेला आहे. आता या ठिकाणावर दुसरा सुद्धा या ठिकाणी लिफ्ट करत आहे. ते व्यवस्थितरित्या हे जे आहे ती ही सिस्टम काम करत आहे. तुम्हालाही उच्च टार्कच्या मोटर, उच्च टार्कच्या VFD लागत असतील तर आपल्याकडं ह्या सगळ्या अवेलेबल आहेत. बरं, आता यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. मामा कशा पद्धतीने चालतं सिस्टीम ही? एकदम योग्य पद्धतीने चालते. बरं, तुम्हाला आता डिझेल लागत होतं तर किती डिझेल लागत होतं याच्यावर? जवळजवळ 1000-1500चं डिझेल लागत आहे दिवसाला 1500चं डिझेल लागत होतं. आता ही VFD टाकल्यानंतर तुम्हाला काय वाटेल की योग्य पद्धतीने काम करेल हे? हो, योग्य पद्धतीने काम करते. मित्र, हा प्रयोग आम्ही पहिल्यांदाच केलेला आहे आणि जवळपास मी स्वतः येऊन साईडवर हा प्रयोग या ठिकाणी बघितलं की म्हटलं हे खरंच काम करू शकतं का. ओनरला ज्यावेळेस आम्ही बोललो होतो त्यावेळेस हे झालं होतं की म्हटलं हे चालेल किंवा नाही चालेल याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु रन करण्याचा आपण 100% प्रयत्न करणार आहोत. तर हे रन झालेलं आहे आणि खरंच म्हणजे अशा उच्च दाबावर आपण म्हणतो जे काही लोडवर काम करण्यासाठी जे काही मोटर्स लागतात, जे काही ऑपरेटिंग सिस्टीम लागतात, हे खरंच सोलारवर शक्य आहे आणि हे होऊ शकतं. हे आम्ही आज जे आहे ते या ठिकाणावर सक्सेस केलेलं आहे आणि सक्सेस झालेलं आहे व्यवस्थितरित्या. हे आता हे काम करतं. आपण व्हिडिओद्वारे मी पूर्णपणे सिस्टम दाखवण्याची प्रयत्न केली. मित्र, तुम्हाला जर अशाच पद्धतीच्या VFD जसं की पाण्याची मोटर ऑपरेट करण्यासाठी किंवा
तुमची जी काही हे आहे काही गन्ना प्रेसिंग म्हणजे ज्यूस मशीन असतील किंवा तुमचे जे काही आटा चक्की असेल, त्याच्यानंतर तुमची काही वॉटरच्या लेवल खाली असलेल्या खोलपर्यंत चालवण्याची मोटर लावायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा आमचं जे काही कृषी मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावर तुम्हाला सगळे आमचे जे काही इक्विपमेंट आहेत, जे काही कंट्रोलर आहेत याबद्दल पूर्णपणे माहिती त्या ठिकाणावर मिळणार आहे. आणि अशाच माहितीसाठी आमचं महायोजना दूतचं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.